महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. अड्याळमध्ये अस्वलाचा थरार. 2.5 तासांच्या थरारक मोहिमेनंतर अस्वलाला जेरबंद करण्यात यश. गावालगतच्या नागरी वस्तीत अस्वलानं शिरकाव केल्यानं शनिवारी पहाटे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. प्रशांत करंजेकर यांच्या घरामागील शेतात असलेल्या झाडावर अस्वलानं ठाण मांडलं होतं. मात्र वन विभागाच्या चपळाईनं आणि डॉट शॉट मारून अस्वलाला बेशुद्ध केल्यानं मोठा अनर्थ टळलाय. आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी पहाटे 6:30 वाजताच्या सुमारास प्रशांत करंजेकर यांच्या घरामागील शेतातील झाडावर एक अस्वल चढल्यानं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. वस्तीच्या इतक्या जवळ अस्वल असल्यानं परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अड्याळचे सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर लक्ष ठेवलं आणि वन विभागाला पाचारण केलं. भंडारा उपवनसंरक्षक श्री योगेंद्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री सचिन निलग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अड्याळचे कर्मचारी आणि भंडारा येथील जलद बचाव दल RRT तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाला खाली उतरवण्यासाठी वन विभागाच्या पथकानं अत्यंत सावधगिरीनं अस्वलाला डॉट शॉट मारून बेशुद्ध केलं. अस्वल बेशुद्ध झाल्यानंतर त्याला सुरक्षितरित्या खाली उतरवण्यासाठी झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या. खाली उतरवल्यानंतर अस्वलाला तातडीनं पिंजऱ्यात हलवण्यात आलं. पहाटे 6:30 ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत हा संपूर्ण थरार सुरू होता. वन विभागाच्या मते अस्वलावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात जंगलात सुरक्षितरित्या सोडण्यात येईल. या यशस्वी मोहिमेमुळे अड्याळवासियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.